खोपोलीतील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या स्काउट अँड गाईड तुकडीने लवजी गावात समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि वर्षा सहलीचा अनोखा उपक्रम राबवला। या उपक्रमात तब्बल 160 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खाऊसाठी मिळणाऱ्या पैशांची बचत करून आदिवासी कुटुंबांसाठी आवश्यक गृहोपयोगी साहित्य खरेदी केले। यासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून संकलित केलेले वापरण्यायोग्य कपडेही आदिवासी कुटुंबांना वितरित केले। सेवा हीच खरी साधना या भावनेतून विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमाने उपस्थितांची मने जिंकली। याचवेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सॅन्यो स्पेशल स्टील कंपनी अर्थात मस्कोच्या सहकार्याने फळझाडे, फुलझाडे आणि विविध देशी वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपणही करण्यात आली। एक पेट्रोल एक वृक्ष हा संदेश देत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला। लवजीच्या निसर्गरम्य परिसरात विद्यार्थ्यांनी वर्षा सहलीचा आनंद घेताना शिस्त, सांघिक भावना आणि निसर्ग प्रेमाचा अनुभव घेतला। यावेळी विद्यार्थ्यांनी लवजी गावातील इतिहास प्रसिद्ध विहिरीलाही भेट दिली। पारंपरिक जलव्यवस्थापन, जलसंवर्धन आणि स्थानिक इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली। या कार्यक्रमाला हेल्प फाउंडेशनचे संस्थापक गुरुनाथ साटेलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि संवेदनशीलता हीच खऱ्या अर्थाने शिक्षणाची ओळख असून अशा उपक्रमातून जबाबदार आणि सुजाण नागरिक घडतात असे त्यांनी सांगितले। यावेळी मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमासाठी स्काउट मास्टर संदीप साळुंके, सिस्टर सिमी, रेश्मा जाधव, जयसिंथा आणि समीर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले। समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि निसर्गप्रेम या तिन्ही मूल्यांचा सुंदर संगम घडवत कार्मेल कॉन्व्हेंटच्या 160 विद्यार्थ्यांनी लवजी गावात सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श घालून दिलाय। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खोपोली। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।